द्वादशोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। जय जय श्री उमारमण भक्ताधिना त्रिपुरमर्दना मदनान्तका दयाघना करुणाकरी दासावरी। मागील अध्यायी कथन केले की सखा राम समाधिस्थ झाले, पुढती कोण्या परिवर्तले ऐका श्रोते सज्जन। कृत्य आरंभिले देवालयाचे कोनरी आबांनी साचे, एक संवत्सरा होता तयांचे वास्तव्य झाले स्वर्गासी। देवालय संपविले पुढती लक्ष्मण याने निश्चिती, हे चुलत नातू असती श्री सखा राम सद्गुरुचे। लिंग स्थापने ते करुनी कैलासवासी झाले झणी, पुढे मोरू तात्या उत्सुक होऊनी सद्गुरु कृत्या चालवी। हे समर्थांचे पुतणे चुलत संन्यास घेऊनी समाधिस्थ झाले 1816 आषाढ मासी शुक्ल पक्षी। एकादशी तिथीसी दिधली समाधी स्वामीसी, महाराजांचे अग्रभागासी अच्युतानंद हे श्रोते हो। पांडुरंग दादा पुढती झाले जाणा मठाधिपती, तयांनी बाह्य कोटा प्रति आरंभ केला असे हो। ते काम अद्यापि न संपले, तळे ठाई थोर चालले, असो ते दादा समाप्त झाले महाराजांचे चुलत नातू। शके 1836 आषाढ मासी शुक्ल पक्षी, संन्यास घेऊनी एकादशीसी देह पांडुरंगे ठेविला। कोटा बाहेर अग्नेय कोनासी दिधले असे समाधीसी, तूर्त अधिकारी मठासी कोण विस्तारे निवेदितो। श्री सखा राम बंधूचा सूत कोनरी आबासाचा, तया कृष्णा नामक कन्येचा लाभ झाला असे हो। जयंतीसी होता नंदन, दाजी ज्याचे नामाभिधान, तया पुत्र झाले 2 मनोहर आणि नाना। श्री सखा राम महाराजांचे चुलत पुतणे रामकृष्ण मोरूसाचे, पुत्र 2 रामकृष्णाचे असती लक्ष्मण पांडुरंग। लक्ष्मणाचे पुत्र 4, त्यातील थोर जो श्रेष्ठ कुमार, गणपती नामे असे थोर, पत्नी ज्याची सारजा। ही महाराजांचे मठात सद्यकाली वास करीत, आल्या अतिथीस सन्मानित सारजाबाई श्रोते हो। तया लक्ष्मणा कन्या 3, वेणू कमळ ज्या मैना जाण, मैनेसी केले अर्पण मनोहर पंता सुज्ञ हो। जैसी मीरा मुक्ता आई, तैसीच ही मैनाबाई, करती वस्ती हिचे हृदयी दया क्षमा आणि शांती। क्रोधनसे किंचित तदा पाकगृही तिष्ठत, केवळ अन्नपूर्णा भासत सांप्रत सर्वा संस्थानी। ज्येष्ठ जी वेणूतीसी दिधले रामकृष्णासी, पाठक जो रिसोडवासी मठाध्यक्ष हाची असे। पांडुरंग दादासी कुमर होता यादव गुणगंभीर, तयाची पत्नी शांत चतुर लक्ष्मी नामे मठी असे। तियेसी एक कन्या रत्न, रामकृष्णासी पुत्र 3, सखा राम पुरुषोत्तम जाण, प्रल्हाद अर्पिला महाराजा। हा अधिकारी संस्थानाचा
श्रोते हो आहे साचा, व्रतबंध झाला असे याचा. शके 1837 मासोत्तम मासासी, माघ कृष्ण पक्षासी, इंदुवारी द्वितीयेसी, केले यासी ब्रह्मचारी. असो ते धन्य लोणी क्षेत्र, काशी सम झाले पवित्र. पुराण कीर्तन अन्न सत्र, चालतसे सर्वदा. परिस लागता लोहाते, जैसे उत्तम सुवर्ण होते. तैशी शोभा त्या लोणीते, महाराजांच्या योगाने. कार्तिक कृष्ण चतुर्दशी पासून, यात्रा भरत 3 दिन. यात्रे करू नवसा घेऊन, लक्षावधी येताती. नित्यशः संतर्पण होतसे ज्या ठाई जाण. दक्षिणा मिळवून ब्राह्मण, तृप्त होती आनंदे. महाराजांच्या दर्शनासी, शिववीरींची ऋषिकेशी. येत असती प्रतिदिवशी, गंगा आणिक भागीरथी. अष्टसिद्धी करीती नमन, श्री सखाराम चरणी जाण. तिष्ठताती रात्रंदिन, महिमा तेथीचा न वर्णवे. गंगा करिते निष्पाप, शशी हरी सर्वताप. कल्पद्रुम देत अमुप, जे जे मनी इच्छिले. ही तिन्ही होती प्राप्त, तया मानवासी त्वरित. जो वंदितो भक्तियुक्त, श्री सखाराम चरणांसी. जासी असे भूतबाधा, जासी असे संबंधी बाधा. जासी असे कुतर्क बाधा, जया भ्रम काही असेवा. ही निघताती त्वरित, समर्थांचे सिंचिता तीर्थ. पाकावरी ही सिंचिता निश्चित, अन्न अमुप होतसे. ऐसे तीर्थोदकांचे महिमान, जासी घडे सखाराम दर्शन. तयाचे होनी दुःख हरण, मन आनंदित होतसे. नवस करिता महाराजांसी, तत्काळ पावे तो सिद्धीसी. ये विषयी शंका मानसी, आणू नये श्रोते हो. महायात्रेसी भक्तजन, किती येती नवसा घेऊन. गणना न करवे कवणा जाण, पुण्य प्रतापे समर्थांच्या. 8 दिवसा सोमवारी, भक्त जमती महाद्वारी. नवस अर्पिती सत्वरी, प्रेम भावे करोनी. बहुत जना अनुभव येत, चमत्कार होती अगणित. त्यातील वेचे संक्षिप्त, यथामती वर्णितो. बाळखेड्या माझी एक, पाटील कोंडाजी नामक. नवस फेडावा म्हणून देख, लोणी ग्रामी पातला. महादेव भट्ट तेथील जोशी, जाऊन या तयापाशी. म्हणे मी महाराजांसी, नवस एक केलासे. 5 ब्राह्मणांसी भोजनासी, मिष्ठान्न देईन निश्चयेसी. शिधा सामुग्री मजपाशी, सर्व सिद्ध असे पै. उत्तम पाक करून, तृप्त करा तुम्ही ब्राह्मण. ऐसे तयाचे भाषण, ऐकूनी जोशी वदतसे. महायात्रे माझी ब्राह्मण, कोंडाजी न होती जाण. 3 दिन होता संपूर्ण, ब्राह्मण घालू तुझे पै. मार्गशीर्ष मासी शुक्ल पक्षी, कोंडाजी म्हणे द्वितीयेसी. तया महादेव भट्टासी, सिद्धता वेगे करावी. असो तया जोशी बुवांनी, 25 द्विजांचे धणी. पुरेल ऐसा पाक करुनी, पाचारिले द्विजा भोजना. जेव्हा बैसली पंगत, इतुक्या माझी 300.
विप्र येऊन या तेथ भोजना लागी बैसले. महादेवे अवलोकुन समर्थांचे तीर्थ घेऊन पाकावरी केले सिंचन बैसविले द्विजा भोजना. कळता ऐसे कोंडाजीसी गेला तो समर्थापाशी विनवीतसे निस्सीम भावेसी धरुन प्रेमे पाटील. हे सखा राम कृपावंता माझी लज्जा राखणे आता पाक कैसा पुरेल समर्था इतुक्या द्विजा लागी पै. अन्न सामुग्री मजपाशी अणुमात्र नसे निश्चयेसी होईल आता गती कैसी क्षुधित उठतील ब्राह्मण. होतील काहे सर्व क्रुद्ध कैसा मिळेल आशीर्वाद पुण्याऐवजी पाप अगाध घडेल मज दयाळा. ऐशा परी तो दुःखित होऊन या विनवीत श्री सखा राम सद्गुरु प्रत निस्सीम भावे करुनी. मठाधिपती सहित चिंतातूर झाले समस्त कोणी म्हणती सद्गुरु समर्थ न्यून न पडू देईल. अन्नपूर्णा वसे येथ उणे नसे तुम्हा प्रत कोणी म्हणती सर्व हे व्यर्थ वदता असत्य भाषण. ऐशा परी विप्रजन वदती एकमेका लागून इतक्या माझी बरकत पूर्ण आली असे अन्नाते. द्विज होऊनी तृप्त उरले असे बहुत हे देखून या विस्मित विप्रचित्ती जाहले. म्हणती श्री सखा राम संताची अगाध लीला असे साची ईश्वराहुनी महती जयाची थोरे असे जगिया. असो तेथे देवळाचे काम चालले असता साचे कृत्य घडले विस्मयाचे ऐका सावध होऊनी. 20-25 मजूर होते तेथे कामावर तयांचा नाईक साचार रंगनाथ नामे असे हो. 8 दिवसा तयांनी बाजार करण्या लागुनी द्रव्य घ्यावे हिशेब करुनी ऐसा क्रम चालला. या परी लोटता काही दिन एक्या बाजारी मजूर मिळून दादा सन्निध आले जाण मागावया ते मजुरी. दादा भाषण करीती त्याते की तुम्हा मजुरी द्यावयाते कपर्दिका नसे तरी तुम्हा ते देईन पुढल्या बाजारी. ऐसे ऐकता दादांचे वचन मजूर करीती त्या भाषण की आम्ही घेतल्या विणधन सहसा न येऊ कामाते. अमुचा सर्व चरितार्थ याच्याच वरी आहे निश्चित तरी तुम्ही सायंकाळ पर्यंत द्यावी आम्हा मजुरी. ऐसे बोलता मजूर तदा चिंतातूर झाले दादा म्हणती साहुकार एखादा देखून द्यावे धनयांचे. ऐसा करूनी विचार दादा निघाले सत्वर तव एक चमत्कार घडला असे श्रोते हो. श्री सखा राम दयाघन दादांचे स्वरूप धरून मजुरांचे पाचारून द्रव्य दिधले सर्वांचे. साहुकाराचे येथून दादा आले घेऊनी धन मजुराचे बोलावून द्रव्य देऊ लागले. तव ते वदती दादा ते द्रव्य पावले आम्हा ते बैसुनिया पारावरते दिधले तुम्ही तेव्हाची. त्यांचे भाषण परिसुनी आश्चर्य करीती दादा मनी म्हणती ही असे सत्य करणी श्री सखा रामाची. त्याच दिवशी स्वप्नात
आले श्री सखाराम संत, म्हणती तुझ्या श्रीहस्त, माझा आहे बालका. मी असता साह्यकारी, काय चिंता तुझ संसारी. ऐसे बोलुनी धडकरी, गुप्त झाले महाराज. दादा होऊनी जागृत, म्हणती धन्य सद्गुरुनाथ. स्वब्रीद राखण्या जो निश्चित, किती कष्ट भोगितो. असो पुढील अध्यायीचे कथन, समग्र ग्रंथाचे सार पूर्ण. प्रेमयुक्त ते करी श्रवण, श्रोते तुम्ही सुज्ञ हो. जैसा जप मालिके माझी एक, मुख्यमणी तो दिसे चोख. किंवा श्री जैसा देख, अमोलिक मुकुट शोभतो. अथवा इंदू नक्षत्रात, कैलासी शोभे गिरिजाकांत. पुढील अध्याय तो तद्वत, जाणा तुम्ही सुज्ञ हो. स्वस्ती श्री सखाराम लीलामृत, करता करविता गिरिजाकांत. रघुपतीसी करुणी निमित्त, द्वादशाध्याय संपविला. श्री सखाराम चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. द्वादशोऽध्याय समाप्त.